एक मिनिट म्हणजे इथून एंट्री करतात मुलांपेक्षा मुली जास्ती होत्या पण मुली आल्या नाही नावाला होतं गुगल मॅडम या की विशाल कुठे गेले इकडे बघ विशाल सर जावं की व्हिडिओ करतो नाही तर सर मध्ये तुम्ही कसं काढू व्हिडिओ मी सिद्धापर आयला बघा इथंच जवळपर्यंत नाही तसं दिलं का तुम्ही सगळ्यांचं मोबाईल बदलले अजून लहान तुमचे क्लिअर निघालं सिद्धू समोर उभा राहा आणि मस्त काय करते थोडा वेळ थांबून पाहायला पडते काही शिक्षक पण तेच आहेत तर सर्वांनी आपण आयोजित करून आपण एकत्र आलेले आहेत तर त्यानिमित्त मी तुम्हाला शाळेतर्फे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे एक कर्तबगार आणि तरुण आपण तडफदार म्हणतो आपण असे आपल्याला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक लावलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वीकारतील त्यांना विनंती करतो. आणि जवळजवळ ज्यांनी या शाळेसाठी खूप मोठ्या पद्धतीने कष्टाचं कार्य केलेलं आहे ज्ञानदान त्यांनी केलेले आहेत असे आपले दोन माजी आता सध्या रिटायर निवृत्त झालेले आहेत ते म्हणताना ज्येष्ठ शिक्षक जाधव सर आणि आपले म्हणून आपले तर त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. संपूर्ण नियोजन कारण त्या संपूर्ण स्नेहमेळाचं नियोजन करण्याचं काम खूप अवघड आहे. ज्यावेळी तुम्ही 10वी पास होऊन गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या गावामध्ये आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विस्तार सर्व ठिकाणी आहे सर्वांना एकत्र आणण्याचं काम खूप मोठं अवघड काम आहे. तर त्यासाठी जाधव सरांचा सत्कार आकाश विद्यार्थी आहे आपल्या शाळेचा तर सध्या मी यूएस क्रेडिट फायनान्समध्ये ॲज अ टीम लीडर म्हणून काम करत आहे. तर सर्वजण आलात सरांनी पण वेळ दिला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि मला बोलण्यासाठी धन्यवाद.
आपण वागणार आहे याचं भाषामध्ये मनोगत हा थोडा आनंद सांग की शाळेचा अनुभव सांग मुली आज 15 वर्षातून आलेले आहेत. मला सांगायचं म्हणजे आज की 15 वर्षातून आपण ते जमतो कोण महाराष्ट्रात कर्नाटकात सगळ्यात जे जे कामाला लागलेले. मला वाटतं हे सत्कार असे सत्कार माझे बरेच झाले, पण आज शाळेत पहिल्यांदा माझा सत्कार झाला. मला पण कारण माझे सत्कार बरेच होतात. मी सध्याला ICICI बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून मंगळवार शाखेत काम करतो. या शाळेमध्ये येऊन मला खूप छान एकदम मस्त वाटलं. म्हणजे सरांना भेटण्याची उत्सुक फार होती. हे सर हे शिकवतात, सर शिकवत होते. मी माझ्यासारखं मुलांना म्हणते की खूप छान शिकवतात, अभ्यास कर, नाही तर खेड्यात येते म्हणून. माझा मुलगा इथं शिकतो आणि मी गृहिणीच आहे. छोटासा व्यवसाय आहे, पापड व्यवसाय. नमस्कार, माझं नाव अमोल कवडे. PR सरला भरपूर घाबरत होता मला. भरपूर गेला पण एकच जास्त लय मार सुरू असेल. सगळ्यांचे आभार. शाळा म्हणजे काय, आपण ज्यावेळेस बाहेर फिरतो त्यावेळेस बाहेर लेकर असतो त्यावेळेस वाटतं ते काय दिवस होते, आत्ता काय दिवस. आज किशा 10,000 आहेत पण त्या 10 दोस्त नाही आहे. प्रत्येक वेळेस क्रिकेट खेळायला जावं, आत्ताही चला क्रिकेट खेळायला भेटत नाही, कधी खेळा आजचा लास्ट टाइम. सरांच्या मग खाल्यावर सोडलेच क्रिकेट आम्ही. प्रत्येक वेळा पैसा खिशात, खेळायला वेळ नाही, भेटत नाही. हेच आहे म्हणून जे शाळेतले दिवस होते ते शाळेतच आहे. त्याच्या आठवणी अजूनही बाहेर नाही. आत्ताही चालू करत बसतं की PR सरचा एकच किस्सा, एकच येतो. एकच आठवण. 5 झाले बस, त्यांना मी ठेवू. त्यावेळी विद्यार्थ्यांना 10 शब्द कंपल्सरी आम्हाला होते. मार खाणे फिक्स आहे. हे काय होणार नव्हतं. मार खाऊन दुसऱ्याची परत 10 शब्द पाठवा. त्यामुळे ते जे सरांनी शिकवलं, आज जेवढं इंग्लिश मला येते PR सर, वसाई सरचं एक मी शिकवलेलं गणित तुम्ही कधीच विसरणार नाही. ज्यावेळेस बसवलं होतं त्यावेळेस पत्रे होते. आपण ज्यावेळेस सुरुवातीला आलो त्या शाळेत त्यावेळेस पत्रे होते. पत्र्याच्या पलीकडनं हात घालायचे एवढं. त्यावेळेस जर बनसोडे सर वर्गात बसले तर म्हणा पोरांनो कॉफीचा वास मला येतो काही नाही म्हणून. काय आज आत्ता आलो आपण सकाळी, ह्याच्या आधी काल काय होतं, ज्याचं तो ज्या त्याच्या कामात आहे, ज्याच्या त्याच्या कसे हे चालत राहणार. हे म्हणजे एक दिवस आपण आत्ता जगालो त्याच्या बेंचवर बसणार. आत्ताही बघा पार्टनर दुसरे बसते. काय माझा पार्टनर आला नाही. पिरियडला ज्यावेळेस प्रार्थना व्हायची मुद्दाम मागा नव्हता. जाधव सर लाईन मागायची. शेवटी आम्हाला मार खावाच लागला, कारण आमची गुंडी कुठे तर उघडी उघडा असतात. जाधव सरचा मार चुकून मराठीत चुकलो. राठोड सर काम हात पुढे कर बाळा, हात पुढे केला, बाळाला वाटत छडी वर नाही, छडी घालून यायची. तो मार तो आनंद आहे भेटणार नाही मला. त्यामुळं शाळेत एक दिवस वेळ काढा. आज जे आपण गेले मेगा तू साक्षात किती फोन करतो. आता वेळ कुणाचा आज आपण नाही म्हणलं तरी आलो 20-15-20 काय ज्याच्या त्याच्या कामात आपण वेळ काढून का आलो. आपल्या शाळेचं महत्व माहिती आहे. शाळेत काय केले आपण,
शेवटची आठवण राठोड सर आपल्याला कारखान्यावर फटाके लावायला नेते. आपण 10वी लावतो बरोबर. सर म्हणले चला चला गेलो सगळे पताके लावले तो राग आम्ही तिथं नाही काढला. आम्ही आमच्या वर्गात वर्गातला फळा फोडला फोडला तो राग आम्ही तिथं दाखवला. कारण आम्ही पैसा करू इळभर काम केलं. दहावीच्या वर्गाला बोलवलं. ह्याच आठवणी एवढ्यात ना माझ्या जेवढ्या तर तुमच्या नसेल मला वाटतं. सरस्वतीला 2 रुपये भेटायचे आज किती खिशात चालू किती असते आहेत ना खिशात. त्यावेळेस 2 रुपये ही मागायची. त्यात पण काय करतात खोबरं वाटेल येते का खडी साखरी. शुक्रवारी आपण सरस्वती पूजा विजय केली. एक किस्सा आमचा सीताराम मी पांडुरंग आपले क्लास टीचर पेअर पडायचं आणि सगळ्यात जास्त आवडायचे क्लास टीचर पेअर पडायचं. बाकी कोणी काय करायचं. सरस्वती पूजा चालू होती. हातात रबराचं पाकिट होतं जे टूप फाटलेलं होतं. त्याच्या सायकलचं नव्हतं आपलं. ते टूप घेऊन सीताराम म्हणतात असे पुढे गेले परत मागे राहिले. बघितलं हात आले कोण कोण म्हणाल ते एवढंच म्हणतात. त्यावेळेस काय म्हणतो उभार आपल्याला वाटतं आता पुरस्कार काय उलट्या केले चालू गेले मारत. हल्ला मारत असतो खडी साखर का काय आले तिथे पण दिसता चुरमर झाले. किती किस्से किस्स्याला कोणीला काहीच नाही. पण ज्यावेळेस 4 चौकात बसतो ना बाहेर त्यावेळेस वाटतं त्याला खरंच मित्र कुठे आहेत आपण हाय मानतो मग नाही ना आपण ते जगायचं आपण. त्यामुळे आपण इथे एकत्र आलो सगळे. म्हणून माझं म्हणणं असू द्या कामं सगळ्याला असते सगळेजण करतात. कोण कुठं नाही सगळे करतात. एक वेळ का मान्य आज आपण ह्या वर्षी पुढच्या वर्षी त्या एक दिवस काढून आपण शाळेत येऊया. कारण आज आत्ताची जग ना तू आता घरी गेला तर तुम्ही सगळेजण एकमेकांना शाळेत जाऊन आणतो. सर गाठ पडले बोलले त्याच्यामुळे एक दिवस काढत जावा आणि आपण ह्याच्यानंतरही परत गेट टुगेदर करू. त्यावेळेस आवर्जून सगळेजण बोलला शाळेच्या पण आठवणी काढला. यानंतर रोहिणी 2 शब्द बोलेल. तिथे थोडा एमर्जन्सी आहे ती निघणार आहे त्यामुळे ती 2 शब्द बोलेल. आणि जोरात बोल जोरात बोल. एका माणसाला मिस्टेक झाली फाईव्ह झाल्यामुळे मी मिटिंगला राहिले. त्यावेळेस त्याला क्रिकेट आला. माझा मित्र झाला पाथरीचा तो माहिती पाथरी तो झाला आणि आम्ही दोघं मी राहुल आणून दोघं तिथं राहिलो. आता त्यावेळेस बघू आता ट्राय करत आहे सप्टेंबरमध्ये भरती आहे ते जाणून करतो आता. तर आता म्हणलं तर आता आपण बघतो की आम्ही आमच्या शाळा होतो दाखवायला घेतो. आता कधी पहिले नाही का आता आमच्या पहिली जी मुली आम्ही म्हणतो की आमची शाळा एक नाही गेला म्हणतो म्हणजे आमची मामाची शाळा काय म्हणतो की समजा तर पाठवायचं तर काय आपलं माहिती बसायचं तर शिकवताना म्हणतो ते हे तर माहितीच आपल्याला काय नाही त्याचं भरपूर काही सांगायचं काय हे पडत नाही. काय समजत नाही थोडं हात पण थोडे हे होतं अजून पण गेट टुगेदर करायसाठी मला अक्षयचा फोन आला होता. आता ज्यांच्यासाठी यायचं नव्हतं कामाची गेली होती पूर्ण प्लॅनिंग ठरलं तरी यायचं ठरलं गुरुवारी यायचं गुरुवारी आलं असते.
नोकरी तर खूप आहे पण आता निघत नाही आणि मी आता आमच्या पुण्यामध्ये असतो कार्य मॅनेजर आहे. राव सर पहिला म्हणजे आता शाळेत येण्यासाठी आज सुद्धा माझा मला फक्त खेळण्याशिवाय काय सुचलं त्या शाळेत दुसऱ्या सरांचा 1 तास आणि 4 सरांचा NCT 1 तास 2 तासाची एक समस्याशास्त्र एक विषय आणि NCT 2 तासाशिवाय मी काय खेळण्याचा विचार केला होता. मला ह्या शाळेने ज्ञानच दिलं नाही पण मी तुला कमवायचं शिकले. मी एवढं डोळ्याने स्टडी करत होते पण सर्व मला कधीच म्हणलं नाही की आमच्या शाळेचं बॅड इंग्लिश पडतंय किंवा काय होतंय तो असं करू नको. पण मला सरांनी एवढी साथ दिली वर्गात पोरं येऊन बसले तरी मी अजून डोळ्याने स्टीलचे डबे पिशवी ठेवायचे. त्या सरांनी कधी तास चालू केला नाही किंवा वर्गात बी येत नव्हते कारण त्या केलं नाही. मला ह्या शाळेपासून म्हणजे कमवण्याची म्हणजे माझं घर चालत नव्हतं त्याशिवाय एवढं दिलं ना माझं मुली विषय करताय डोळ्यात पाणी घेत माझ्या. पण खरंच खूप धन्यवाद सर. मी खरंच मी अजून माझ्या नवऱ्याला आठवण सांगते पण मी तो गोळ्या बिस्किट शिकत होते ना आता मी फक्त उच्च दर्जावर एवढंच माझं सांगण्याची आशा ते तुमच्या आशीर्वादाने मी खूप मोठी झाली आहे. त्यानंतर पुन्हा नमस्कार, माझं नाव पूनम आहे. मी सध्या लातूर व्यवसाय सध्या मी ब्युटिशियनचं काम करते. मला खूप इच्छा होती की शाळेत पुन्हा एकदा या आणि मला पहिल्याचे दिवस खूप आठवतात इतक्या आठवतात की कधी ते वय आता पुन्हा येणार नाही ते वेळ पण येणार नाही. मला पुन्हा शाळेत सुरुवात पुन्हा त्या सरांशी संपर्क त्यांच्याशी बोलावं त्यांच्याशी शिक्षण घ्यावं. आता वाटतंय की तेव्हा आम्ही शिकत नव्हतो. मी पण ढळत आहे मी हुशार नाहीये. आम्ही शेवटी एकदम बसत होतो कारण की सरांचं लक्ष राहणार नाही आपल्याकडे पडणार नाही ध्यान पडणार नाही. मला जरा माझं मराठी आणि हिंदी थोडं हे आहे मिक्स आहे थोडं. तर आम्ही बाहेर बेंचच्या लास्टच्या बेंचवरती बसायचो कारण सरांचं लक्ष जाणार नाही. आणि क्लास टीचर बनसडे सर त्यांच्या तासाला हमकच मला झोप यायची. झोप येतात ते तर आणि व्यास सरांचं तर खूप भीती वाटत होते. घाबरून आम्ही शब्दपाठ करायचे. आणि राठोड सरांचे त्यांनी मराठी शिकवताना त्यांचे काही गोष्टी असे असायचे ना ते खरंच माझ्या आजपर्यंत पण लक्षात आहे. त्यांची गोष्टी ते खूप असं हे करत एक्सप्लेन करून सांगत होते. आणि जाधव सरांचे ते त्याने पण खूप छान हे केले. आणि वसाळ सरांचं पण गणित शिकवायचं म्हणजे गणित पण आमचं कच्चच आहे. एवढं छान सगळे वर्ग शिक्षक असूनही आमचं गणित अजून पण कच्चच. मला तिच्यासाठी अजूनही वर्ग विषय असेल तर मी अजून पुन्हा यायला तयार आहे. परत आपण सगळे सर राठोड सर परत सगळे होते आपल्याला शिकवायला. आणि खरंच खूप चांगलं आपल्याला शिकवलेलं आहे. व्यास सरांनी बनसोडे सर राठोड सर आहेत आपली पोरं चांगल्या जॉबला कोण बँकेमध्ये कोण इंजिनिअरिंगमध्ये. मी नंतर डिप्लोमा केलो. डिप्लोमा पासआउट झालो BA त्याच्यानंतर आता पुण्यामध्ये अमेझॉन कंपनीमध्ये ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून मी काम करतो आहे सध्या. तर मी पाटील सरांचं ग्रामर मी अजून पण विसरणार. आपल्याला जर विचारलं काय तर आता पण सांगू शकतो.
एवढं भारी त्यांनी शिकवलेलं होतं ग्रामर ते आतापर्यंत लक्षात आलं, लाईफ टाईम राहील लक्षात. एवढं भारी त्यांनी शिकवलेलं ते आता कंपनीमध्ये आम्हाला आता पण यूज होतं. गणिताचं पण अजून लक्षात असतं, सगळे फॉर्म्युले वगैरे सगळे अजून पण पाहिजे. वसाडे सरांनी खूप चांगलं शिकवलं. खूप भारी वाटतंय, बऱ्याच दिवसात आपण परत भेटलोय आणि एकत्र आलो. जास्त जण यायला पाहिजे होते, थोडे जण आले. परत प्लॅन करू कधी अजून माझा नंबर गेला. मला आठवतं असं की कधी स्टेजवर असं पुढं कधी आलोच नाही काय सोशल बोलायला. इव्हन इंग्लिश डिग्री कॉलेजला असताना पण कधी बोललो नाही मी. पण ह्या शाळेतून जेवढं काही शिकलेलं आहे ते आम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजला मिळालं. सरांचे इंग्लिश, सरांचे मॅथ्स वगैरे असेल ते मी शाळेतून बरेच काही आठवले. विनाकारण काही नसताना सरांचा मार्क इंग्लिशला टेस्टला 20पैकी जरी 18 मार्क पडले असतील तरी दुसरी सगळ्या खाल्ले हात असं आमचे लाल व्हायचे, काळे निळे पडायचे हात आमचे. राठोड सरांनी कवी वगैरे काय असेल ते सांगितलेलं पाठ करायला, सगळे वर्ग उभं राहिले, सगळे मार्क पाठवणी खूप आहे सांगता नाही. माहिती नाही आहे पण आहे सध्या. माझं नाव मेघा मुरलीधर राऊत. माझं शिक्षण इथे 6वी ते 10वी झालं आहे. आम्ही जेव्हा शाळेला इथे यायचं त्यावेळेस पहिले 1-2 वर्ष तर लक्षातच आलं नाही की काय कसं, सगळं गोंधळ ह्याच्यातच गेले. त्यानंतर 6वी 7वी वगैरे सगळे शिक्षक मित्रमैत्रिणी सगळ्या ओळखी झाल्या. पण सगळ्यात गाजलं ते 10वीचं वर्ष. सगळे विद्यार्थी शिक्षक इतक्या आपुलकीने आपल्या ज्या वेळेस म्हणजे असं म्हणतात की 4-5 वर्ष गेल्यानंतर आपला निर्बंध जेव्हा घट्ट होतो त्यावेळेसच म्हणजे बिछडण्याची वेळ आली, म्हणजे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची वेळ आली. ज्यावेळेस आमची मैत्री घट्ट झाली, शिक्षकांशी संबंध चांगले झाले, त्यावेळेसच आम्ही वेगळे झालो. आणि त्यानंतर आज 14 ते 15 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलोय आणि गेट टुगेदर करतोय. मला असं वाटलं की 10वी शिकत होतो, 10वी नंतर काय झालं, बऱ्याच मुलींची लग्न झाली, मुलं जिकडं तिकडं करिअरसाठी गेले आणि त्यानंतर म्हणजे जसं मी पण माझ्या ह्याच्यामध्येच बिझी राहिले. त्यानंतर कधी शाळेशी संपर्कच झाला नाही. पण ह्या गेल्या 7-8 महिने किंवा एका वर्षापूर्वी असं वाटलं की जे मोबाईल म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी जी काय आहे त्याच्या थ्रू जे इंस्टाग्राम फेसबुक वगैरे आहे त्याच्यावरती बघता रील वगैरे बघता खूप म्हणजे ऍडव्हान्स आता ह्याच्यामध्ये आलेले. त्याच्या गेट टुगेदरच्या रील बघूनच मला असं वाटतं की नाही आपण पण स्टार्टिंगला जेव्हा मी बनसोडे सरांना बोलले ना, मला एखादा चेहरा आठवत नव्हता की कोण कसं दिसालंय किंवा नावही आठवत नव्हती. जेव्हा बनसोडे सरांनी मला लिस्ट दिली तेव्हा मला सगळ्यांची नावं लक्षात आली. आणि आता पण मी बरेच मुलांची नावं विसरून चालले, मी त्याला तुझं नाव काय अजून पण म्हणायला लागले. कारण आमदार 15-14 वर्ष. पण त्यावेळेस कसं वर्गात कसं सगळे असायचे, बोलायचे, हे करायचं आणि मला तसं वाटलं म्हणून मी थोडासा प्रयत्न केला आणि आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर असं वाटलं की मी परत एकदा शाळेत आली, परत एकदा माझी 10वी सुरू झाली आहे. सकाळपासून फक्त एवढंच की प्रार्थना झाली नाही, एवढंच की घाटे सर मुख्याध्यापक नाही आहेत, आज काशीद सर आहेत, एवढंच की युनिफॉर्म नाही आहे, 2 महिने घातल्या नाहीत म्हणून मार्क मिळाला नाही आहे. पण आल्यापासून जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून असं वाटतंय हा मी 10वीच्या क्लासमध्ये आले. खूप छान वाटतंय, खूप आठवणी आहेत 10वीच्या. ऍक्च्युली माझी बेस्ट फ्रेंड आली नाही आज, जिनं आम्ही दोघी एकाच ह्याच्यामध्ये एकाच बेंचवर बसायचं, खायला एक डब्यावर तिची थोडी कमतरता जाणवली आल्या. पण बाकीचे सगळे आलेत, तिच्या कमतरतेपेक्षा जेवढे सगळे आलेत ना त्यांच्यामुळे खूप आनंद झाला. कारण ते सगळे एका शब्दाला मान घेऊन आले, आपण करणार आहोत, करायचंय, आपण सगळे भेटूया म्हटल्यानंतर सगळे आले, माझ्यासोबत ऑर्गनाईज करू लागले जे काय असेल. त्याचबरोबर आमचे शिक्षक एका कॉलवरती सगळे इथं हजर राहिले. त्यांना फोन केला. आता जे प्रेझेंट शिक्षक आहेत ते तर आहेच, त्याचबरोबर माझे शिक्षक सुद्धा माझे आलेले आहेत, त्यांचेही मी आभार मानते. शाळेच्या आठवणी सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या आठवणी आहेत.
पहिल्या तासापासून ते लास्टच्या तासापर्यंत नुसता गोंधळ एवढा चालायचा आमचा. पण जेवढंच गोंधळ घालायचं ना त्याबरोबर आम्ही शिकायचं पण. थोडं अल्लड पण होतो, थोडं समंजस पण होतो. पण त्यातून आम्हाला पूर्ण जीवन कसं जगायचं हे शिकवलं त्या शाळेने. लहानपणापासून आतापर्यंत कधी असं वाटलंच नाही की म्हणजे जे आपण शाळेत शिकला ते पुढं म्हणजे हे होईल. शाळेच्या आठवणी कधीच विसरल्या गेल्या नाही. एवढ्याच की फक्त त्या धुंदळ्या झाल्या होत्या, पण आज गेट टुगेदर झाल्या आणि पुढेही होईल भविष्यातही. आणि असे शिक्षक वगैरे तर मला सगळ्यात जास्त आठवण येते ती वसाळे सरांच्या शब्दाची. जेव्हा पण सरांचं लेक्चर असायचं ना, आलं ना सर सरळ भवान्यानो उठून उभा राहा. सर आला ना तरी उभा राहायचं. सरांना घाबरायचे पण खूप सगळे. सरांचा तो एक शब्द, त्या शब्दाशिवाय सुरुवातच व्हायची नाही त्यांच्या सरांची त्यांच्या लेक्चरची. तसं वसाळे सरांचं लेक्चर गणित शिकवायला लागले की सरांचं लक्ष म्हणजे विद्यार्थी लक्षच द्यायचे नाही. सर इतकं जीव तोडून शिकवायचे, इतकं जीव तोडून शिकवायचे. लास्ट सर खड्डू तोडायचे आणि मारायचे जे कोण गप्पा मारते त्याला. आणि विचारायचे प्रत्येकाला की तुम्हाला समजलं का नाही. जसं त्यांनी फळ्यावरती गणितं शिकवली तसंच त्यांनी आम्हाला आयुष्याची गणितं कशी सोडवायची ती पण शिकवली. त्यानंतर पी.आर. सरांचं इंग्लिश म्हणलं की सगळ्यांनाच असं वाटतं की पी.आर. सर सगळ्यांच्या लक्षात आहे. कारण त्यांची उलट्या हातावरची छडी जे पण मारली ना ती त्यावेळेस खूप लागली. पण आज असं वाटतं की अजून एकदा मार खावी. एवढं म्हणजे त्यांचे शब्द, त्यांचं मुलांना शिकवण्याची धडपड. आपण जे मराठी भाषेत किंवा आपली मातृभाषा मराठी आहे त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश अवघड जायचं. काही ना शब्द यायचे नाहीत, काही नाही. पण सरांची तळमळ असायची. जरी मराठी मातृभाषा असली किंवा काही जरी असलं ना तरी तुम्ही इंग्लिश शिकलं पाहिजे. इंग्लिशला एवढं म्हणजे घाबरू नका म्हणायचं. सर इंग्लिश काही नाहीये, खूप सोपं आहे, तुम्ही शिकू शकता. आणि ज्यावेळेस आम्हाला आता पूर्ण इंग्लिश व्यवस्थित यायला लागलं ना त्यावेळेस सरांचे शब्द आठवतात. इंग्लिश खरंच काही नाहीये, त्याला घाबरायची गरजच नव्हती. पण त्यावेळेस आपोआप भीती वाटत होती. त्यानंतर जाधव सर NSSला असायचे. कधी आठवड्यात 2 ते 3 लेक्चर करायचे आम्हाला NSSचे. पण तसं तर आम्ही गोंधळच घालायचो. कारण ज्या वेळेस कोणाचे लेक्चर नसेल ना त्यावेळेस बाहेर जाधव सरांनाच लेक्चर घ्यायला लावायचं. त्यावेळेस जाधव सर छान शिकवायचे, कबड्डी घ्यायचे, फुटबॉल शिकवायचे आणि त्यांनी प्रार्थना वगैरे पण त्याच्यासाठी पण हे करायचे. आणि ज्यावेळेस त्यांना कोणी ऐकली नसेल ना एवढी मोठी लांब छडी असायची ते घेऊनच यायचे. सरांच्या हातात छडी बघितली की सगळे 4 दिशेला 4 ठिकाणी पळून जायचे आणि सरांना सापडायचेच नाही. आता पण असं वाटतं की कुठला तरी एक खेळ घ्यावा आणि 4 दिशेला 4 पळून जावं. तेवढंच आठवणी म्हणजे अशा हे आहेत की हे सांगताना असं भरून येत आहे. त्यानंतर राठोड सर मराठी शिकवताना राठोड सरांचे शब्द कानावर पडले की असं वाटायचं कुठं तरी आपण काहीतरी असं मंत्रमुग्ध होऊन काहीतरी ऐकत आहे. इतकं छान कुठला पण धडा असू द्या, कविता असू द्या, कुठलं पण काही असू द्या, एखादी कुठली कथा सांगायला जरी सांगितली ना इतक्या सुंदररित्या त्यांनी समजावून सांगायचे ना की ते जरी काही वेगळं असेल तरी ते ऐकून घ्यावं आणि ऐकतच राहावं असं वाटायचं. त्यानंतर आपले मित्रे सर, आम्हाला मित्रे सरांचा एवढा संवाद लाभला नाहीये. त्यांनी थोडेच लेक्चरला जे ऑफ तास असायचे ना त्यावेळेस मित्रे सर यायचे आम्हाला हे करायला. पण कसं व्हायचं सर नवीन आलेले, आम्ही विद्यार्थी खूप वांट सर म्हणजे प्रत्येक वेळेस मित्रे सरांचं चेष्टा किल्ली उडवायचं. तरी पण सर आम्हाला समजून घ्यायचे, हे करायचे आणि शिकवायचे त्यांच्या परीने जेवढं होईल तेवढं. नंतर बनसोडे सरांचं लेक्चर घ्या. आमच्या 10वीचे क्लास टीचर बनसोडे सर. प्रत्येक मुलांना सर आपण हे करू घ्या का, ओके करूया. सर असं आहे सर हे करूया, ओके करूया. कधी त्यांनी नाही म्हटलं नाही असं आठवतच नाही मला. प्रत्येक मुलांनी जे काय सांगितलंय सर मला ही अडचण आहे, सर मला हे जमत नाही, ठीक आहे आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढू, आपण काहीतरी करू असं म्हणून पूर्ण 10वीचा क्लास जेव्हा आम्ही 10वीला गेल्यापासून ते 10वी संपेपर्यंत एक्झामचे हॉल तिकीट येऊपर्यंत सरांनी प्रत्येक वेळेस आम्हाला साथ दिली, प्रत्येकाला सपोर्ट केला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रत्येक त्यांचं काही असेल तो आगाव असेल, समंजस असेल, खोडकर असेल त्या सगळ्या चुका माफ करून आमचा 10वीचा क्लास त्यांनी घेतला आणि आम्हाला पुढे भविष्य म्हणजे आयुष्य घडवण्याची संधी दिली किंवा आयुष्य कसं घडवावं हे त्या प्रत्येक शिक्षकांनी शिकवलं. तसंच माझ्या फ्रेंड सर्कल 10वीमध्ये एवढं जास्त मुलांसोबत बोलणं वगैरे एवढं व्हायचं नाही, पण तरी पण स्पर्धा असायची, कोण पुढे जात आहे कोण मागे जात आहे. मुलींना मात्र लय तिने असंच केली तिने तसंच केली, सतत भांडणं सतत राडा, खूप गोंधळ घालायचो मी सर.
आणि आज ह्या स्नेहसंमेलनानिमित्त आल्यावर असं वाटतं की ते प्रत्यक्षाने डोळ्यासमोर सगळं जाणवतंय. इथून तिथं जायचं, त्या साईडला एक मोठासा खाली म्हणजे खाली रस्ता होता आणि ह्याचा बांध होता, काय म्हणतात त्यावेळेस हे टाकलेलं मातीचा खूप मोठा बांध होता. त्यावेळेस तिथं ना त्यावेळेस कपडे घाण होतील वगैरे ह्याची पण हे पडत नव्हतं. जायचं तिथं घसरगुंडी खेळायचं, हे करायचं सगळं. म्हणजे इतक्या ह्या शाळेने इतक्या आठवणी आहेत की प्रत्येक आठवण असं म्हणजे सांगता नाही येते, शब्द नाही की एवढं सगळं सांगू शकेल एवढं. पण आज खूप छान वाटलं. तिथं सगळे आले, सगळे भेटले. विद्यार्थी आमच्या बरेच कमी आहेत, पण कदाचित नेक्स्ट टाइम कधी गेट टुगेदर झालं तर नक्कीच सगळे येतील. आणि मला इथं येऊन गेट टुगेदर साजरी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुख्याध्यापकांचे आभार मानते. आणि सर्व शिक्षक उपस्थित राहून त्यांनी पण आमचं सगळं विद्यार्थ्यांचे सगळे मनोगत ऐकले, विद्यार्थ्यांना सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. आणि माझं छोटंसं भाषण संपवते. तसेच जाधव सर आणि सर्व शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्रांनो, आज माजी विद्यार्थ्यांचा जो मेळावा घेतला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण दिवसेंदिवस प्रत्येक आपण बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता ऐकलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण एवढे व्यस्त असतो, त्यातूनही वेळ काढून या ठिकाणी आपण एकत्र येणं, हितगुज करणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं हे त्या ठिकाणी आपण करत राहतो. अशाच प्रकारे आम्हीही जवळजवळ 40 ते 45 माजी विद्यार्थी, आम्ही 1982चे 10वीचे विद्यार्थी सेवानिवृत्त झालेले आहोत. आणि गेल्याच महिन्यामध्ये आम्ही गेट टुगेदर केलं की आपल्या शाळेमध्ये जाऊन इतर शिक्षकांनाही आम्ही भेटलो. आणि सर्व जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त आहे, असूनही आपण विद्यार्थी होतो, विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी राहणार आहोत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या मुलांना एक मार्गदर्शक म्हणून, येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी आपण हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम त्या ठिकाणी आपण जो राबवत आहात राबवलंच पाहिजे. आणि इतरांनाही आपण सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातो आणि एकदा इथून बाहेर पडल्यानंतर एकत्र भेटत नाही. आणि हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी आमची संपत्ती आहे. त्या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथं विद्यार्थी भेटला की सर मी तुमचा विद्यार्थी आहे म्हणले की या ठिकाणी आपल्याला फार आनंद वाटतो. माझं उदाहरण मी जवळजवळ या एका शिक्षका संघटनेत काम असल्यामुळे करत असल्यामुळे या ठिकाणी माझं पूर्णपणे पुणे मुंबई असा म्हणजे दौरा असा वेगवेगळ्या ठिकाणी आपले माझे विद्यार्थी असंच भेटतात. एके दिवशी असंच पुण्याला त्याकडे माझी मिटिंग होती आणि मी मिटिंगला जात असताना माझ्याबरोबर अनेक शिक्षक होते. आपले नंदू जाधव हे पुणे नगरीमध्ये संपादक आहेत आणि त्यांनी मला रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर जे भेटले की हे सर आपले राठोड सर आहेत तर इकडे कसं काय आले म्हणून ते धावत पळत आल्याने जाऊन माझ्याकडे येऊन त्यांनी इतर माझ्याबरोबर आणखीन 8-10 शिक्षक होते येऊन त्याकडे नमस्कार केलं. एवढं त्याकडे आनंद वाटला की खरोखरच त्याकडे आपण काहीतरी कमवलेला आहोत अशा प्रकारचा आनंद. पैसे येतो पैसा जातो असं एखाद्या सांगितलं की पैसा किती आहे त्याला महत्त्व नाही, परंतु आपण सर्व एकत्र आहोत. शब्दांचं देवाणघेवाण करणं, एकमेकाला मान सन्मान देणं हे त्या ठिकाणी कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे, पार पाडत आहोत. आणि अशाच प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवावं, इतरांनाही मार्गदर्शन करावं अशा प्रकारे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी मेघारावचा फोन आला की सर मी 10-11 सालचे विद्यार्थी मेघाराव बोलते आहे आणि बरं वाटलं कारण बऱ्याच दिवसातून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थी फोन आला कुणी त्या ठिकाणी आनंद वाटतो. अनेक विद्यार्थ्यांनंतर आणि म्हणजे माझे जे शिक्षक आहेत किंवा त्यांना फोन करतात की सर मला हे अडचण आहे ते अडचण आहे त्याच्याकडे मला समजलं नाही असं म्हटलं की त्याकडे आपण जेवढं आपल्याकडे आहे तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि शिक्षकांनी आनंद वाटतं, बरं वाटतं की बाबा आपल्याला या ठिकाणी फोन येत आहेत, विचारतायत म्हणल्यानंतर एवढं आनंद वाटतं. आणि अशाच पद्धतीनं आमच्या त्याकडे आपल्याला उजाळा दिला त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला इथं बोलण्यास संधी दिली त्यामुळे त्याचा आभार मानून माझ्या दोन संपवतो. जय हिंद. ज्यावेळी निरोप समारंभाची कविता होती अशी पात्र येते आणि स्मृती निघून जातील मला पण आठवतंय. आणि या शाळेतल्या ज्ञानाच्या वडवृक्षातून जे पक्षी तर त्या पक्ष्यांच्या पंखामध्ये बळ आल्यानंतर आपली घरटी सोडून सर्व ठिकाणी म्हणजे फिरतात. मग कधीतरी काय होईना आठवण झाल्यानंतर पुन्हा त्या घरट्याकडे येण्याचा प्रयत्न करतात. तर त्या पद्धतीने तुम्ही आज 2011 जो बॅच आहे तर त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सर्व जवळजवळ महाराष्ट्रभर
अनेक प्रकारे तुम्ही काम करत असाल आणि तो कार्य इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही करता, तो कार्याचं तुम्ही पुढं सध्या फुलवत आहे, तर ते ऐकून आम्हाला खूप खूप बरं वाटलं. आणि तुम्ही सर्वांनी एकत्र आलात आणि तोच वर्ग फक्त शाळेची बिल्डिंग नव्हती, पत्रे शेड होतं, तर त्यामुळे अनेक प्रकारे तुमच्या काही अडचणी असतील. पलीकडच्या वर्गामध्ये शिकवत असताना इकडे आवाज येत असते किंवा आम्ही इथे शिकवत असताना तिकडे आवाज जात असतील. आता अनेक जवळजवळ मला पण असं वाटलं नव्हतं की हे विद्यार्थी असं चांगल्या पद्धतीने बोलतील. तर त्यावेळी आपलं स्पर्धा वगैरे काही जास्त होतं, पुढे या म्हणताना भाषण करतच नव्हतं. मला वाटतं की सचिन सुरवसे, आता त्याला मी सचिन म्हणतो, तर त्याला सच्याशिवाय कधीच बोललं नाही. मला पण अजून पण आठवतो. आणि तर कधी कधी शेमड्या पण म्हणतो, कारण आमचं पुतण्याचं नाव सचिन आहे, तो त्या पद्धतीने याला बोलत होतो मी, शेमड्या सचिन. आठवतं का तुला? कारण कधीही मी त्याला नीट बोललं नाही. आणि तरी देखील त्याचं भाषण मी ऐकलं आणि खरोखर मलाही वाटलं नव्हतं की तो इतकं चांगल्या पद्धतीने बोलतोय. आणि तुम्ही सर्वांनी चांगलं बोललं, असं काय नाही, सर्वांनी इतकं शाळेची पूर्ण तुम्ही आठवणी काढल्या. आणि शाळा म्हणजे काय असं शिक्षक त्या काळामध्ये काय असतं, तुमचं दुश्मन वगैरे काय नसतं. तुमच्यावर चांगल्या पद्धतीने एक संस्कार घडावं, तर त्या उद्देशाने तुम्हाला ते राबवले असतील. तुम्ही सर्वांनी ते माफ करून आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही सर्व आपले कुठल्या काय असेल, कोण आता उद्योग करते, पापड बनवायचं काम केले, तर त्यांना किरणचं, तर आता सध्या किरण म्हटल्यानंतर सर्वात छोटी होती किरण आणि बाबूकड, ओके ना किरण, बरोबर आहे का सध्या. आणि संस्कृती म्हणताना माझ्याकडे ते. आणि आता सध्या आपल्याकडं आता सध्या काही मुली आहेत, ते लहान मुली त्यांना आम्ही चिडवतो. संस्कृती म्हणून त्या मुलीला माहीत बोलवतो. श्रावणी कसं आहे केलं तर त्या पद्धतीने मी किरण पहिला डान्स होतो, मग किरण बघा, मग त्या मी घरी विचारतो त्या पद्धतीने आकाश पर सगळ्यांचं म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करत असते. म्हणजे तर त्यावेळेचं आठवण जर बघितलं आणि पुन्हा म्हणताना पात्रीमध्ये काय कधी हसरा चेहरा एकदम शांत येणार आणि शांत जाणार, कारण त्याची हिंदी विषय होता ना. आम्ही म्हणतो आम्ही शिकण्याचं समजते की नाही. तर मेघारावचं तर आता 6वी लागतं, आमचं काही जास्त हे नव्हतं. आणि तर त्यानंतर पुन्हा सगळे विद्यार्थी विषयात तर वर्गामध्ये हुशार शांत पहिल्या बेंचवर बसणार विषय. हा, कारण त्यांची जी बहीण होती शी, तर ती खूप हुशार होते आणि बहीण पण हुशार आहे, हा पण हुशार आहे शांत वर्गामध्ये. जे विद्यार्थी जे आहेत ना, आणि मला वाटतं की गेल्या वर्षी एकदा गेट टुगेदर झालं 2 वर्षापूर्वी, तर त्याच्यानंतर तो एकदम घाईमध्ये झालं 26 जानेवारीला. पण आजचं जो गेट टुगेदर आणि इतकं छान वाटलं ना सिनेमा मेळावा. आणि खरोखर आणि चेहरे तर मला थोडंसं विषयाने मी भेटतो, हाय बाय करतो विषयाला. आणि सिद्धपत्र आहे आणि फेसबुकवरच सगळे कॉन्टॅक्ट झालेले आहे. मेन म्हणताना 1 वर्षापूर्वी मला वाटतं बघते की मेघाने मला पाठवले, सर तुम्ही मला ओळखलात का? नाही म्हटलं मी कोण आहे. मग त्याला नंतर टाकलं फेसबुकवरती, मेघा राऊत आहे, मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. मग कॉन्टॅक्ट नंबर दिलो. त्याच्यानंतर मी मग तुम्ही कुठं असता? मी मुंबईत होतो मी पण. त्याला म्हणजे मी महाडला असतो, मलाडला मी जोईश्वरला आहे म्हटलं. बरं ठीक आहे, तुम्ही जॉबला करायचं. मग तिथून पूर्ण कॉन्टॅक्ट आला. मग त्यावेळी त्यांना विचारले की मला आम्हाला गेट टुगेदर करायचं, मग मुलांची संख्या आहे का? मग सगळे म्हणजे फेसबुक कॉन्टॅक्ट आहेत, बाकी काय नाही. आता पूनम जर म्हटल्यानंतर मला वाटतं पूनम पण फेसबुकवरच आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे. सर मी तुम्ही शाळेची विद्यार्थिनी आहे, तुम्ही मला ओळखता का? नाही म्हटलं. मग सांगितलं पुन्हा कधीच वगैरे, तर त्या पद्धतीने आमची ओळख झालेली आहे. मग मेघा शक्तीच्या मनात खूप इतकी इच्छा होती की सर नाही आम्हाला सर्वांना एकत्र आणायचं. नंतर त्यामध्ये बघितलं आपण त्या फेसबुकमध्ये मी आहे, कॉन्टॅक्ट तुमचं बोलणं वगैरे आहे. मग कसं बोलत होते काय नाही, संपर्क नाही. मी जर आतमध्ये जर काय तर चॅटिंग केलं तुमचं बोलणं बंद होत होतं. म्हणजे रात्री 11 वाजता कार्य सगळं झोपल्यात कार्य कोणतरी म्हटलं होतं, अक्षय बहुतेक म्हटलं होतं की नाही. हा कुठं म्हटलं सर म्हणजे कॉन्टॅक्ट आहे बघत होतो मी सगळं. पण मी म्हटलं मी पण काय तर गुन्ह्यात म्हणावं करा, सर पण आहेत कोणतं म्हटलं, अरे या ग्रुपवरती काही मुली आहेत, सर पण आहेत, असं का बोलतात ते पण. आणि खरं अत्यंत आनंदाने पद्धतीने तुम्ही सिनेमा म्हणजे सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. आणि इथून पुढे तुम्ही काम करत असताना आणि महत्वाचं काय असतं, आता शिक्षक होणं खूप भाग्यवान समजतं. आता मला समजतं जे काही मोठमोठे अधिकारी कलेक्टर पण आहेत, कलेक्टर झालं का म्हणतो तो माजी कलेक्टर किंवा तो माजी आमदार, माजी पंतप्रधान. पण आज आलो बरेच विद्यार्थी म्हणले हे माझेच सर आहेत. तिथं बघा नातं किती जवळचं वाटतं. माझी नाही, माझी वेगळं आणि माझी वेगळं, हे माझेच सर आहेत. मला इतकं बरं वाटलं. आम्ही खरोखर असे विद्यार्थी तुम्ही मिळालात आणि आम्हाला इतकं खूप आनंद झाला. आणि आमचंही भाग्य की आम्ही शिक्षक झालो. तुमच्यावरती जे काही संस्कार घडवले तुम्ही सांगितले. आणि मला वाटतं की याच्यामध्ये एकही व्यसन नाही आणि व्यसन करू पण नका. कुठलंही व्यसन करायचं नाही. व्यसन म्हणताना फक्त काही वाईट नाही, काही व्यसन करायचं नाही. आता काय सांगितलं पैसा बरोबर आहे, पैशाचं महत्व नाही. मग तुम्ही कुठल्या शाळेत विद्यार्थी आहे, तुमच्यावर कोणी संस्कार केलं, मग तुमचे आई वडील कसं होते, या सगळ्या गोष्टींचं समाजामध्ये सध्या निरीक्षण करतात. आज सध्या तुम्ही ताटमानेने वागता. कशामुळं या शाळेमध्ये आम्ही शिकून गेलेले आहोत म्हणून. आणि तुम्ही कुठेतरी कोणतरी सांगितलं
अरे तुमचे विद्यार्थी भेटले होते असं म्हटलं ना, आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इतकं बरं वाटतं ना, आम्हाला पण अभिमान वाटतो. एक किस्सा तुम्हाला सांगतो मी. आपले विद्यार्थी, माझे विद्यार्थी प्रमोद खांडेकर शिंगोलीचं बघा, तुमचं सिनियर आहे खूप वर्ष. मी त्यावेळी पहिल्यांदा नवीन होतो इथं. मग तो थोडंसं नाट्यकार आहे, तो अस्तित्व एकत्र नाटक तर स्थापन केलेलं आहे. आणि मी या शाळेत मुलांना मी हुतात्मामध्ये मुलांना घेऊन गेलो होतो नाट्य ह्याच्यामध्ये. आणि तो जज म्हणून पुढे बसले, केस वगैरे असं वाढवलेलं वगैरे होतं काय असं. मग आम्ही काय केलं, मुलांना घेऊन गेलो. त्यांना माझं लक्ष पण नाही त्याच्याकडं. मुलांना घेऊन गेलो, मग नंबर वगैरे किती वाजता येतो, मुलांना वगैरे नाटक वगैरे करायचं मी सांगणार होतो. तेवढ्याच मला बघितलाच, मी त्याला ओळखलंच नाही. आणि जज म्हणून पुढे बसलो होता समजा एकदम. आणि तर त्याच्याकडे सगळे लोक बघलो, जज म्हणताना मोठा आहे. आणि मी मला डायरेक्ट पायाच पडला त्यांनी. मी ओळखलंच नाही, तुम्ही कोण आहे म्हटलं. सर तुम्ही मला ओळखलं त्याच्या नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं मी प्रमोद खांडेकर म्हटलं. मी तिथं काय, मी तुमचं सर्वांचं नाटकांचं नाट्य परिस्थिती आमच्या मुलं सिलेक्शन होणार होते. मी जज म्हणून सध्या काम करतो. आणि तर त्यावेळेस सर्व शिक्षकांनी त्या हॉलमध्ये सगळे मला बघितले की तुम्ही जज म्हणून त्या सरांचं तुम्ही पाय पडता. मग तुम्ही त्यांनी सांगितले की या सरांनी आम्हाला सर्व शिकवलेले आहे. इथंपर्यंत जे आलो सध्या नाटकामध्ये, इथं सराकडे संस्कृती प्रमुख आहे आणि सर्व ठिकाणी सरांनी मला खूप गाईड केलेले आहे. आणि तर त्या पद्धतीने मी सध्या कलावंत म्हणून तुमच्या सध्या मी सध्या काम करतो. बघा मला किती अभिमान वाटला. आणि सर्व लोक, तिथले लोक मलाच बघत होते, पण सर तर त्याच्यापेक्षा गमण्यासारखे दिसतात. तो नाटककार होता. तर अशा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता काय पुण्यामध्ये इंजिनियर म्हणून जे काम करतात आणि आम्हाला खूप बरं वाटलं. आणि ही स्नेहमेळावा आहे ना, हे खरोखर इतकं चांगलं वाटतं ना. मला वाटतं की मला आता लक्षात आलं की आपण हजेरी पण पुन्हा घ्यायला पाहिजे, प्रेझेंट घ्यायला पाहिजे असं वाटतं. आणि एक चूक झाली की थोडंसं प्रार्थना पण घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पुन्हा दुरुस्ती करूया. आणि सर्वांनी देखील आमचं तर आशीर्वाद आहे, तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि सर्वांनी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल ना, तिथे एक प्रामाणिक म्हणून तुम्ही काम करा, हेच महत्वाचं. पैसा महत्व नाही, तुम्ही कसं वागलात, कसं राहिलात, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि कुठं काय असेल ना, शेवटपर्यंत काय असेल ना, तुम्ही काही ठिकाणी बघा, आता पोलीस डिपार्टमेंट आहे, तर आपला पैसा मिळतो, पैसा महत्व नाही. तुम्ही तुमचं आरोग्य, तुमचं राहणीमान आणि तुमचं स्वभाव आणि तुम्ही कसं राहिलं हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी सर्वांनी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने वागावं आणि तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभावं. आणि तुमचं सर्वांना देखील, आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही खूप मोठे व्हा सर्वांनी. फक्त पैसा नाही, पैसा असेल, ज्ञान असेल, आणि तुमच्या आता जवळजवळ आता सर्वांना माहिती आहे, आता तुमची मुलं पण असतील आता, तर त्या मुलावरती देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने संस्कार द्यावं. आणि खरोखर या नियोजन चांगल्या पद्धतीने केलात. वेळ कमी आहे, जत्रा आहे, तरी देखील मला वाटतं की विषयाला जाणार होता आणि हे सगळे बघून विषयात तिकडचं सगळं विसरलं असं मला वाटतं. खूप आनंद वाटतो. ते महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे. तर जत्रा का पुन्हा पुढच्या वर्षी आपण करणारच आहोत. पण सर्व विद्यार्थी आपण पुन्हा आता पुढच्या वर्षी आपण एकत्र येऊ शकत नाही, पुन्हा बऱ्याच दिवसांनी आपण एकत्र येणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण तुम्ही सर्वांनी आलात आणि खरोखर तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि स्नेह मेळावा सर्वांना एकत्र आणण्याचं तुम्ही काम केलं. आणि जवळजवळ सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतात. मी नाव फक्त मेघाचं सर्वांनी सहभाग आहे. मी बघत होतो चॅटिंगमध्ये सर्वांनी काय काय केलेलं आहे. आणि तर त्यानंतर पुन्हा तुमचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे काय तरी असेल, सर्वांनी सहभाग झालेले आहेत. आणि खरोखर तुमचं जिव्हाळा, तुमचं प्रेम आमच्यावरती तर आहेच आणि शाळेवरती देखील आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही स्नेह मेळावा घेऊन आणतात. आणि पुन्हा एकदा आपण आम्ही जिवंत असेपर्यंत तुम्ही कधी पण आम्हाला तुम्ही आवाज द्या. आम्ही सर्व ठिकाणी आम्ही धावून येतो. तुम्हाला आता सांगितलं शिक्षकांनी आमचं त्या कंपनीमध्ये काम करत असताना या शिक्षकांचा म्हणजे फायदा पण झालेला आहे. तर आमच्या इतिहासामध्ये असं आहे, ज्यांनी इतिहास विसरतात ते कधी इतिहास घडवत नाही. ज्यांनी शाळेला विसरला ते कधी पुढे आयुष्यामध्ये जात नाही. आणि तुम्ही म्हणून शाळेला विसरलं नाही आणि म्हणून तुम्ही सर्वांनी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करतात. तर त्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आणि चांगला आरोग्य संपन्न मिळो असं मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिला तर त्याबद्दल तुमचं देखील मी आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रम सुरुवात झाली होती, त्यानंतर म्हणजे कार्यक्रमाची सांगताही होत आली आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू म्हणजे मी आपल्या शाळेला आपल्या विद्यार्थ्यांतर्फे एक छोटीशी भेटवस्तू आणलेली आहे. ती सरांनी स्वीकारावी, जी आम्ही जाता जाता फोडली होती ती आम्ही. म्हणताना तर इथं आणण्यापेक्षा ते बोर्डवरती जाऊन ते शो करायचं. त्यासाठी तिथं आणण्यापेक्षा म्हणून आम्ही तर ते शो करायचं आहे. आपण फोटो तिथे घेऊ. आदरणीय गुरुवारी राठोड सर, जाधव सर, सर्व माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा स्नेह मेळावा
स्नेहमेळाव्यासाठी सुरुवातीला मला फोन आला की सर मी असं राऊत बोलते आणि शाळेमध्ये स्नेहमेळावा आयोजित करायचा आहे सर, तुम्ही परवानगी देत असाल तर आम्ही स्नेहमेळावा करतो. ते थोडंसं असं घाबरतच, मी तुम्हाला कधी बघितलं नाही, तुमची माझी ओळख नाही, काय नाही, असं सगळं फोनवरच होतं. त्यामुळे तसं काय नाही, फक्त मला वरती एकदा विचारावं लागेल, तिथून परवानगी मिळाली की माझं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि लगेच तिकडे विचारून तिथेही परवानगी मिळाली आणि सांगितलं की आहे तुम्ही जे काय तुम्हाला करता येईल, जे उपलब्ध जेवढं शक्य आहे आम्हाला तेवढं आम्ही देऊ शकतो असं सांगितलं. आणि मग हा स्नेहमेळावा तुम्ही आयोजित केला. त्यावेळेस सांगताना सुद्धा मी म्हणजे आवाजावच बोलत होतो, आताही बोलतो, कारण मी शिकवलंच नाही. त्यावेळेस असं सांगितलं की काय असं घाबरायची गरज नाही, मी सुद्धा ह्या शाळेचा माझी विद्यार्थीच आहे, त्यामुळे एवढं काय हे नाही, मला सगळं माहिती येते. आणि मग ते सुरू झालं त्यांचं काय नियोजन असेल ते, आणि खूप छान वाटलं. फक्त एक सांगतो, बाकी जास्त बोलत नाही, कुठंतरी संवाद हरवत चाललाय, बरोबर आहे. प्रत्येकाचं आयुष्य खूप खडतर होत चाललंय, संघर्ष आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं जीवनशैली बदलत चाललेली आहे. आणि मग याच्यामध्ये कुठंतरी संवादाचं एक प्रभावी माध्यम म्हणून आपण आपले मित्र जे काही एकदम क्लोज असतील, आणि हा क्लोजपणा जास्त आपण कुणासोबत करू शकतो, जे 5वी पासून किंवा जे काही आपण 10वी पर्यंत जे काही विद्यार्थी म्हणजे ज्यांच्याबरोबर आपले मित्र असतील त्यांच्याबरोबर आपण बऱ्याच गोष्टी आपण शेअर करू शकतो. आणि या तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जपा आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्ट तुम्ही शेअर करा, कारण तेच कमतरता आजकाल मोठ्या प्रमाणात राहिलेली आहे. आणि मग आपण न्यूज बघतो, हे बघतो, कुठंतरी संवाद कमी पडत चाललेले आहे, त्यामुळे त्यातून काहीतरी विचित्र घटना आहे हे असलं व्हायचं नसेल तर तुम्ही कनेक्टिव्हिटी तुमची जी आहे, आता लक्षात आलं तुमचं बॉन्डिंग किती आहे, काय आहे, आणि हे अशीच बॉन्डिंग तुम्ही कायमस्वरूपी तुमच्यामध्ये राहू द्या, हीच तुम्हाला शुभेच्छा. याचबरोबर तुम्ही प्रशालेताला आणि आमच्या सगळ्यांचा आदर देखील केलं, आणि त्याचबरोबर प्रशालेसाठी जे काही तुम्ही ग्रीन बोर्ड दिलेले आहेत, 2 एक नाही 2 दिले, त्यामुळं खूप खूप तुमचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आयोजकांचा आभार मानतो. आपण सर्व उपस्थित राहिलो, आपण सर्वांनी राहिल्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपला.